नमस्कार, मी डॉक्टर ऋतुजा। हा व्हिडिओ आजचा खूप स्पेशल आहे कारण मी एका महत्त्वाच्या विषयावर आज तुमच्याशी बोलणार आहे। महत्त्वाचा विषय कोणता तर मेनोपॉज। प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारा हा एक टप्पा। प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यामध्ये 3 टप्प्यामधून जात असते। सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे मेनार्क, ज्याला आपण पहिल्यांदा पाळी येणं असं म्हणतो। दुसरा टप्पा म्हणजे अर्थात प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीचा, आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मेनोपॉज, ज्याला पाळी बंद होणे हेही म्हटलं जातं। तर आपण आता बघतोय की कोविडपासनं स्पेशली मेनोपॉजच्या दरम्यान किंवा 40शी पार केल्यावर नंतर 45शी पार केल्यानंतर मेनोपॉजचा बऱ्याच स्त्रियांना त्रास होताना दिसतो। तो त्रास कोणता तर फिजिकल पण म्हणजे शारीरिक काही त्रास होऊ शकतो किंवा मानसिक त्रास। मानसिक त्रास म्हणजे काय तर मूड स्विंग्स होणं, छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटणं, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल खूप जास्त विचार करणं, मनात एक भाव असणं की आपल्याला कोणी समजून घेत नाही आहे किंवा आपल्याला कोणाच्या तरी व्यक्त व्हायचं आहे असे। मी जेव्हा माझ्या OPDमध्ये माझ्या फिमेल पेशंटशी कन्सल्ट करते तेव्हा असं बरेचदा जाणवून येतं की मेनोपॉज ह्या वयोगटामधल्या स्त्रियांना स्ट्रेस फॅक्टर पण खूप जास्ती असतो आणि त्या स्ट्रेसमुळे अनेक व्याधी पण होतात आणि ते अनेक व्याधी कॉम्प्लिकेटेड पण होतात। एक उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं तर डायबिटीजसारखा जो व्याधी आहे तर तो स्ट्रेसमुळे आजकाल खूप जास्ती वाढलेला दिसतो। त्याच्यामुळे आम्ही जेव्हा ट्रीटमेंट करतो की आम्ही जेव्हा पंचकर्म करते तर त्यावेळेला त्यांच्या मानसिक स्थितीवर किंवा त्यांच्या माइंडवरती, त्यांच्या स्ट्रेस लेवलवरती जास्ती काम करते। दुसरं म्हणजे जेव्हा आपण आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करत असतो तर त्यावेळेला फक्त तुमचे सिम्पटम्स कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही ट्रीटमेंट देत नाही, तर तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी साचलेल्या आहेत, जे काही स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे किंवा अनवॉन्टेड जे काही विचार आहे तर ते बाहेर पडले पाहिजेत। सॉर्ट ऑफ आपण म्हणू शकतो की आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा जी आपण विश्वकरण आयुर्वेदामध्ये जी ट्रीटमेंट देतो तर ती पूर्णपणे हिलिंग ह्याची देत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा मनातनं किंवा तुमची जेव्हा बॉडी हील होते तेव्हा तुमचा कुठलाही तो रोग असेल तर तो पूर्णपणे बराच होऊन जातो। दुसरं म्हणजे मेनोपॉजचा जो फेज आहे तर आत्ता मेनोपॉजच्या फेजला पण आपण थोडंसं कॅटेगराईज केलं जातं की प्री मेनोपॉझल म्हणजे काय की तुमची पाळी पूर्णपणे बंद नाही झाली आहे पण खूप इरेग्युलर झाले की 2-3 महिन्यातनं एकदा येणं किंवा 6 महिन्यातनं एकदा येणं, ह्याला प्री मेनोपॉझल सिम्पटम्स म्हणतात। आणि शक्यतो पाळी बंद होण्याच्या 4 ते 5 वर्षापूर्वीपासून हे प्री मेनोपॉझल सिम्पटम्स दिसू शकतात। त्याच्यानंतर की मेनोपॉझल फेज की ॲक्च्युअल जेव्हा तुमची पाळी बंद होते, आणि पोस्ट मेनोपॉझल फेज म्हणजे काय की पाळी बंद होऊन पुढचे 2 किंवा 3 वर्ष चा जो काळ आहे तर त्याला पोस्ट मेनोपॉझल फेज म्हणतो। तर हे तिन्ही फेजमध्ये आपण आपल्या शरीराची, मनाची चांगली काळजी घ्यायला पाहिजे। आयुर्वेदामध्ये असे भरपूर उपचार आहेत, भरपूर सारे टॉनिक पण आहेत की जे तुम्ही नियमितपणे घेऊ शकता। त्याचबरोबर पंचकर्मातल्या नस्य आहे, शिरोधारा आहे, त्याच्यानंतर सर्वांग स्नेहस्वेदन आहे किंवा कुठला त्रास असेल तर त्याच्यानुसार पण आपण पंचकर्म करू शकतो। पण काही त्रास नसेल, तुम्हाला फक्त माइंड रिलॅक्स करायचं असेल तरीसुद्धा नस्य, शिरोधारासारखे पंचकर्म नक्कीच तुम्हाला मदत करतील। आणि तुमच्यापैकी जर कोणी ह्या मेनोपॉझल किंवा प्री मेनोपॉझल, मेनोपॉझल आणि पोस्ट मेनोपॉझल फेजमधनं जर तुम्ही जात असाल आणि मनाची, शरीराची खूप चिडचिड किंवा त्रागा होत असेल तर एकदा नक्कीच विश्वकिरण आयुर्वेदाला संपर्क करा। तुम्हाला नक्कीच इकडे खूप छान पद्धतीचं मेडिसिनल आणि पंचकर्मामुळे सोल्युशन्स नक्कीच मिळेल। सो तुम्ही पण काळजी घ्या। तुमच्या इतर फ्रेंड सर्कल, फॅमिलीमध्ये पण ज्या स्त्रिया आहेत की ज्यांना मेनोपॉजचा खूप त्रास होतो आहे किंवा ज्यांना व्यक्त व्हायचं आहे त्यांना नक्कीच आपल्या क्लिनिकचा तुम्ही कॉन्टॅक्ट देऊ शकता। थँक्यू सो मच। नमस्ते।